एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना। हजारो कार्यकर्त्यांसोबत अंतरवाली सराटीतून जरांगे पाटील मुंबईकडे निघाले। मराठा आरक्षणासंदर्भात थोड्याच वेळात वर्षावर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री शिंदे जरांगेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती। 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगत मराठा समाजाची दिशाभूल केली जाते। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा मनोज जरांगे पाटलांवर आरोप। आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे जरांगे पाटील मुंबईकडे निघाले। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री का पुढे येत नाहीत, शरद पवारांचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। आठवडाभरात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करू, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। जरांगेंच्या आंदोलनाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी नाही। जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं आझाद मैदानात परवानगी मिळण्यासाठी केला होता अर्ज। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत काहीच घडत नाही। सामंजस्याची भूमिका म्हणूनच सरकारला 7 महिन्याचा वेळ दिला, जरांगे पाटलांचं वक्तव्य। ही आरपारची लढाई, मागे राहू नका। आमरण उपोषण करतच मुंबईकडे निघालो, जरांगे पाटलांचं वक्तव्य। सरकारच्या दारात मरण आलं तरी चालेल, पण आता मागे हटणार नाही। जरांगे पाटलांची मराठा समाजाला भावनिक साथ। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिकासह सर्वच प्रकारच्या सुट्ट्या रद्द। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहे। युती संदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत बोलणं झालं, शरद पवारांची माहिती। ईडीच्या नोटिसीची चिंता करत नाही। विरोधकांविरोधामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय। रोहित पवारांच्या ईडी नोटिसीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। ईडी सीबीआयच्या दबावाखाली बनवलेल्या सरकारला जनता धडा शिकवेल, तर महाराष्ट्रातही कर्नाटकची पुनरावृत्ती होईल, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेच्चिनल यांचा विश्वास। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभेतली आजची सुनावणी संपली। सुनील तटकरेंकडून प्रतिज्ञापत्र सादर। पुढील सुनावणी नवीन वेळापत्रकानुसार होणार। अयोध्येत राम मंदिर बनवण्यामागे पंतप्रधान मोदींचं मोठं योगदान, तर राम मंदिर बनवणार हे ठामपणे सांगणारे मोदीच आहेत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अमरावतीत आज प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा। सभेला वंचितचे कार्यकर्ते उपस्थित राहणार। मुंबईतील प्रभादेवी इथे आज आदित्य ठाकरेंची जाहीर सभा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सभांना सुरुवात। मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील व्हा, यासाठी बीडच्या केतुरा गावामध्ये मराठा बांधवांकडून दुचाकीला माईक लावून जनजागृती। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना। एक मराठा लाख मराठा घोषणा देत आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची पुण्यामध्ये जोरदार तयारी। वाघोलीमधील 3 मैदानांची पोलिसांकडून पाहणी। पुण्यातील वाघोलीमध्ये असणार आंदोलकांचा मुक्काम। मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना आजपासून प्रशिक्षण। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट संस्थेकडून प्रशिक्षण। नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक होण्याची शक्यता। अखिलेश यादव यांची नितीश कुमार यांच्या नावाला सहमती। नितीश कुमारांसह 2 डझन नेते फोडण्याची भाजपची रणनीती। भाजप नेते नितीश कुमारांच्या संपर्कात असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसचा विरोध। उच्चस्तरीय समिती बरखास्त करण्याची मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंडही ठोठावला। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची शिफारस। सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमकडून वराळेंच्या नावाची शिफारस। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज। राम मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। अयोध्या नगरी पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात।
पुणे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या. 22 जानेवारीच्या सुट्टीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी मास्क आणि दारू विक्रीची दुकानं बंद राहणार. कामरगाव ग्रामपंचायतचा निर्णय. धारावीकर 500 चौरस फुटांच्या घरासाठी ठाम. धारावीकरांचे अदानी समूहाविरोधामध्ये आंदोलन. पुनर्वसन प्रकल्पाच्या अधिसूचनेची होळी करण्याचा रहिवाशांचा इशारा. वाढवण बंदराची जनसुनावणी सरकारने गुंडाळली. हरकती सूचना पर्याय विभागाला पाठवणार. जनसुनावणीला संघर्ष समितीचा होता विरोध. उद्या मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वेवरती मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.